ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असतात आणि ख्रिस्ताविषयी सुद्धा लोकांचे वेगवेगळे विचार होते आणि यहुदी लोकांना माहीत होतं की येशू हा दावीद घराण्यातून जन्म घेणार आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये चर्चा सुरू होती की जो येणार आहे तो हाच का. आणि अशी विचार त्यांच्यामध्ये सुरू असताना काही लोक यहुदी येशूला जीवे मारू बघत होते आणि म्हणून ते त्याच्याविषयी कारणे शोधत होते. अशा वेळेला समाजात ज्याप्रमाणे एखादा चांगला व्यक्ती असतो त्यावेळेसुद्धा निकोदेमस नावाचा एक चांगला व्यक्ती होता आणि त्याला येशूची शिकवण आवडत होते. तो देवाच्या वचनाचा प्रचार करत होता आणि तो सभास्थानात येशूची बाजू मांडून सांगतो की आपण एखाद्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला दोषी ठरवू नये. आणि म्हणून तो लोकांना सांगतो की आपण सर्वप्रथम येशूचे ऐकूया, नंतरच त्याला दोषी की निर्दोषी ठरवूया. होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, ह्याच्यामध्ये एक सत्य आहे. जेव्हा आपण एखाद्याला दोषी ठरवतो, जेव्हा आपण एखाद्याविषयी बोलतो, तेव्हा त्याविषयी व्यक्तीची बाजू ऐकून घेणे हे फार महत्त्वाचं असतं. आपण ऐकून घेतो का, की काही शास्त्रू पुरुषाप्रमाणे आपण फक्त दोष देतो? हा प्रश्न स्वतःला विचारूया आणि आज प्रार्थना करूया की जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी आपण नेहमी चर्चा करावी आणि योग्य तो संदेश लोकांपर्यंत द्यावा. आमेन.